चिन्हावरती अधिकृत निवडणूक लढवली पैकी 41 जागांच्या वरती आम्हाला अजून पुढे यश राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे मंत्री त्या ठिकाणी काम करत आहेत. देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव यांच्या नेतृत्वाखाली सरकारी आहे. अशा वेळेला प्रदीर्घ कालावधीच्या नंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा समोर आहे. 7 ते 8 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यामुळे मधली एक फळी जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व करत होती, मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्या नेतृत्वाची एक तऱ्हेची संधी मधल्या कालावधीमध्ये गेली. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. ज्या जिद्दीने आम्ही विधानसभेला समोर गेलो त्याच जिद्दीने एक पाऊल पुढे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी संघटन पुन्हा एकदा विश्वासाने उभं करावं या दृष्टिकोनातूनच हा दौरा आहे. सतीशराव चव्हाणांची मधल्या कालावधीमध्ये आम्ही जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. कैलास पठारांनी प्रदेश पातळीवरती उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची प्रदेश पातळीवरती संधी दिली. आता आजचा मेळावा तर अभूतपूर्व झाला. काल संभाजीनगर शहरामध्ये आल्यावर आमचे सहकारी सुनील मोगरे यांनी कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मी अनुभवलं माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये की आता कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिक सजग झालाय, अधिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे की अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला अधिक गतिमान करेल. त्यामुळे जनाधार दिवसेंदिवस वाढलेला जनाधार आणि संघटन याची योग्य पद्धतीने सांगड घालणं संघटनेचा प्रमुख माझी जबाबदारी आहे. मराठवाड्याच्या विस्तृत अशा या 4 दिवसाच्या दौऱ्यात आज संध्याकाळी जालना आहे, काम हिंगोलीला आहे, उद्या हिंगोली परभणी, काम बीडला आहे, मग बीड आणि लातूरला मुक्काम आहे, मग धाराशिव आणि मग सोलापूर पश्चिम महाराष्ट्राचा एक जिल्हा असा दौरा आहे. नांदेड मधल्या कालावधीमध्ये 2 महिन्यामध्ये दादांचे 5 ते 6 नांदेडला दौरे झाले. नांदेडचा दौरा संघटनेचा मी नंतर त्या ठिकाणी केला. आपल्या मार्फत मला अजून एक दुसरी बाब या ठिकाणी सांगायचं आहे. अजितदादा 66 वर्षामध्ये पदार्पण करत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील महिलांच्यासाठी असे वेगवेगळे उपक्रम आम्ही पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले, जेणेकरून आपल्या नेतृत्वाचा जन्मदिवस साजरा करत असताना नेतृत्वाने ज्या क्षेत्राला स्पर्श केला, ज्या क्षेत्रामध्ये भरी योगदान महाराष्ट्रामध्ये दिलं, ते अधिक कसं मोठ्या प्रमाणावरती करता येऊ शकेल या हेतूने तो जन्मदिवस आठवडाभर साजरा करण्याचं प्रदेशच्या वतीने त्या ठिकाणी निर्धारित केले. आजच्या बैठकीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला. अध्यक्ष म्हणून चव्हाणांना सतीशरावांना सांगितलं की 8 दिवसामध्ये कार्यक्रम झाली पाहिजे. शहरामध्ये सुद्धा प्रत्येक प्रभागने या कार्यक्रम झाली पाहिजे. मधल्या कालावधीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील अनेकांनी, विशेष करून अल्पसंख्याक समाजातल्या अनेक महत्त्वाच्या सहकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला. आजही संभाजीनगरमध्ये 5 माजी नगरसेवक म्हणजे मागच्या विसर्जित होणाऱ्या बॉडीमध्ये त्यांचाही आज पक्षप्रवेश त्या ठिकाणी झाला. अनेक इतरांचा सुद्धा पक्षप्रवेश झाला. मला विश्वास आहे की आगामी येणाऱ्या निवडणुका सुद्धा भक्कमपणाने घड्याच्या चिन्हावरती लढून या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळेल. महायुतीच्या या सर्व निवडणुकीमध्ये संभाजीनगर, जालना या दोन्ही जिल्ह्यात आम्हाला घड्याळाचं चिन्ह घेऊन निवडणूक लढता आली. ना लोकसभेची लढता ना विधानसभेची लढता. पक्षाच्या संघटनेने राज्य पातळीवरती घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जरूर केली. पण आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. निश्चितपणे आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. एक आणखीन आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही संघटित करतो. पण हे करत असतानाच आमच्या मूळ धारेशी समरस होत राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना आम्ही आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. माझ्या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू विषय नाही. मला संबंध उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात आणि कालपासून सुरू झालेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यात खूप नवचैतन्य निर्माण झाले. निर्धार नवपर्वाचा त्याचं कारणच असं की नवीन पर्व आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे. त्याचा निर्धार करून आम्हाला लागणं आज एक संघटनेचा मूळ उद्देश घेऊन मी आणि मध्य प्रदेशचे सर्व प्रांतांचे पदाधिकारी आम्ही हा राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करतो.
एवढा पाठीमागचा हेतू आणि आतापर्यंत झालेला आढावा आपल्या समोर मी विशद केला. आपल्याला विनंती करतो की आपण मोठेपणाने संवाद करावा. धन्यवाद. युती म्हणूनच लढणार की निश्चित झालेलं आहे, स्वतंत्र वगैरे लढणार नाही. आवश्यक की समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या असा आम्ही निर्णय त्या ठिकाणी केला. परंतु प्रत्येक महापालिका निहाय, जिल्हा परिषद निहाय, जिल्हा निहाय वेगवेगळी राजकीय समीकरण आणि प्रतिनिधी सुद्धा अनेक वेळा असतात. तर या दौऱ्याच्या माध्यमातून ती समजून घ्यावी आणि मग आम्ही समन्वय समितीकडे एकत्रितपणे बसू आणि मग राज्याचे 3 नेते देवेंद्रजी, दादा, एकनाथ यांच्याजवळ बसून निर्णय घेऊ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.